27th, philosopher Sant Sri Gnaneshwara and Sant Sri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Program 2022. रे क्रॉक नावाचा एक फिलॉसॉफर आहे. त्यांनी असं म्हटलंय की म्हणजे एक बाजूला आपण आधीची वाक्य ऐकली, दुसऱ्या बाजूला रे क्रॉक अतिशय वृक्ष विषय त्यांनी असा मांडलाय की लक इज अ डिव्हिडंट ऑफ स्वेट. तुम्ही जेवढं परिश्रम करता त्याच्यावरती तुमचं लक अवलंबून असतं. मोर स्वेट लकियर यू आर. शो अप टिल लक हॅपन्स. म्हणजे तुम्हाला किती वाईट अडचणी असेल वगैरे तरी तुम्ही तयार होणं, कामाला जाणं, काम करत राहणं, तुमचं कर्म करत राहणं, ह्याच्यातून तुमचं लक तयार होतं असं म्हणणारा रे क्रॉक एका बाजूला. तर त्याला मला एक एक्झाम्पल द्यावंसं वाटतं की समजा 4 सब्जेक्ट्स आहेत आणि मी माझी तयारी म्हणजे माझी परिश्रम, माझं स्वेट हे 2च सब्जेक्टसाठी केलं, क्वेश्चनसाठी. त्या परीक्षेमध्ये तेच 2 प्रश्न आले तर माझं लक चांगलं होतं. दुसरे 2 प्रश्न आले तर माझं लक पाहिजे, त्यातलं एक दुसरं आलं तर मध्ये होतं. म्हणजे ह्या सगळ्या प्रॉबॅबिलिटीज असतात, पण तुमचं त्यावेळेला स्वेट कमी पडला, तुम्ही 4ला तयार असतात तर तुमचं लक तुमच्या बाजूनी आलं असतं. असं ह्या कर्मयोगाला म्हणायचं असतं. आपण हे सगळं ऐकलेलं असतं, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह, प्रिपेअरमेंट वगैरे वगैरे. मी एका बाजूला रे क्रॉकचा ओनली कर्मयोग आहे आणि दुसऱ्या बाजूला आधीची जी वाक्य पाहिली ती ओनली दैवयोग आहे. तर लक प्रॉबब्ली याच्यामध्ये कुठेतरी असतं, हे तर तुम्हाला आता हळूहळू कळलंच असेल. मग हाऊ टू अप्रोच लक. इट्स अ ऑब्जेक्टिव्ह नॉन इमोशनल ॲटिट्यूड टुवर्ड्स लक इट इज पॉसिबल इफ यू अंडरस्टँड स्टॅटिस्टिक्स अँड प्रॉबॅबिलिटीज. हे क्रिकेटची कॉमेंट्री वगैरे ऐकून आपल्याला बरं स्टॅटिस्टिक्सचं ज्ञान झालं असेल, जरी ॲक्च्युली स्टॅटिस्टिक्समध्ये झालं नसलं तरी. द रेअरेस्ट प्रॉबॅबिलिटी बिकम्स अ मिरेकल अँड द कॉमनेस्ट वन बिकम्स गिवन. ते काय होणारच होतं असं. अनफॉर्च्युनेट अकरन्स बिकम बॅड लक अँड गुड अकरन्सेस बिकम गुड लक, असं आपल्या मनामध्ये त्याच्यामध्ये घेतात. मग ह्याची प्रत्येकाची थोडी थोडी आपण एक्झाम्पल्स घेऊया. आता हा फोटो आम्ही दाल लेकमध्ये मी स्वतः काढलेला आहे, पण मी ज्या शिकाऱ्यामधनं आहे त्याच्या समोरच्या शिकाऱ्यामध्ये कोणी टेररिस्ट असेल का? प्रॉबॅबिलिटी आहे. मग त्याला तुम्ही असं म्हणू शकत नाही मी जातो त्यावेळेस सगळं छान असेल, माझं सक्सेस झाली पाहिजे, ट्रिप चांगली झाली पाहिजे, असं नाही. तुम्ही तिथं जाता म्हणजे ह्या काही काही गोष्टी धरूनच गेलेल्या लागतात. इट इज अ ट्रू फॉर ऑल आस्पेक्ट्स ऑफ लाईफ. जपानचे प्राईम मिनिस्टर जेव्हा होते त्यावेळेला एकदम प्राईम मिनिस्टर कुठल्याही कंट्रीचं म्हणजे सगळं एकदम बडदास्त असणार, पण रोड साईड फुटपाथवरती समबडी शॉट हिम डेड. हे असं एकदम नशीब तुमचं इकडनं तिकडं होऊ शकतं. जर आपण सापशिडीचे खेळ खेळतो तर आपल्याला हे सगळं चांगलं माहिती असतं की तुम्ही समजा 29 नंबरवर 28 नंबरवर आहात तर एकदम चढून 83वर जाऊ शकता एखाद वेळेला, पण 99वरती पण किंवा 98वरती पण एक साप आहे. तुम्ही किती वर गेला तरी सापावरून तुम्ही खाली येऊ शकता, शिडीवरनं तुम्ही वर जाऊ शकता. हा खेळ आपण लहानपणी खेळत असून सुद्धा त्याबद्दल विचार करत नाही की बाबा एव्हरीथिंग इज पॉसिबल, हे जर आपण लक्षात ठेवलं तर. त्यामुळे यू शूड डेव्हलप व्हॉट इज नोन ॲज द न्यूट्रल ॲटिट्यूड. तेव्हाच होईल त्यावेळेला तुम्हाला कळतं की हे होऊ शकतं किंवा याची पॉसिबिलिटी आहे. डेव्हलप झाला तर मग यू कॅन फेस लक मच बेटर. सो फायनली कर्मयोग फक्त नाही आहे, दैवयोग फक्त नाही आहे, त्याच्यामधली ही 3 सर्कल्स आहेत. अपॉर्च्युनिटी किंवा बॅड टाईम्स, तुमची ॲबिलिटी किंवा इनॅबिलिटी आणि तुमचे ॲक्शन्स किंवा न घेतलेले एफर्ट्स, ह्याचं जेव्हा 3 ओव्हरलॅप होतात त्यावेळेला लक मोमेंट हॅपन्स. फक्त लकला लक न म्हणता लक मोमेंट असं आपण म्हणावं त्याला. या तिन्हीचा ओव्हरलॅप झाला. तिन्ही कॉम्पोनंट्स इक्वल असतील असं नाही, पण जिथे ते 3 एकत्र, कधी कधी ॲबिलिटी जास्त असेल, कधी कधी कोणाचा 125 लाखाची लॉटरी लागते त्यामुळे त्याची ॲबिलिटी किंवा काही नाही, पण त्याचं लक मुवमेंट त्याची झाली कारण ऑल 3 गॉट ओव्हरलॅप्ड. हे असं लक मुवमेंट होते किंवा असं लक्षात आलं तर मग आपण त्याच्याकडे जास्त चांगल्या प्रकारे अप्रोच होऊ शकतो अँड वी कॅन अचीव दिस लक मुवमेंट्स. आता या मॅडम होत्या, त्यांना ऑपॉर्च्युनिटी आले प्राईम मिनिस्टर व्हायची. त्यांची क्षमता वगैरे काय माहिती नाही आपल्याला, पण त्यांना ऑपॉर्च्युनिटी आले, पण त्यांचं कर्म काहीतरी वाईट डिसिजन्स घेतले गेले आणि दैव देतं आणि कर्म नेतं असं त्यांचं झालं. आणि मागे एक बोका बसला आहे त्यांना कल्पनासुद्धा नव्हती त्यावेळेला.
आता एक थोडंसं ट्रॅजिक स्लाइड्स आहेत ह्या 2-3. कार्डियक अरेस्ट हे आपण बघतोय आजकाल, की कन्नड सुपरस्टार गेला जिम करताना, के सारखा सिंगर लोकांमध्ये पब्लिक प्लेसमध्ये गेला, किंवा सिद्धार्थ शुक्ला जो एकदम बॉडी बिल्डर होता जिममध्ये गेला, श्रीवास्तव कॉमेडियन गेला, अजून एक सूर्यवंशी म्हणून बॉलिवूडचा ॲक्टर जो ट्रेनर होता तो गेला. अब्दुल कलाम बोलता बोलता कोसळले. त्यावेळेला आय एम शुअर सगळे लोक असतील किंवा डॉक्टर बरोबर असतील, रीमा लागूनबद्दल तो माहिती. पण हा जो एक युरोपियन हा पण गेला फील्डवरती. पण ह्या सगळ्या फोटोजमध्ये एक फरक आहे, तो म्हणजे हा माणूस अजून जिवंत आहे. याचं कारण त्याच्या ट्रेनरनी त्याला ग्राउंडवरती रिससिटेट केलं, CPR दिलं. त्या मागे CPR चालले, सगळे प्लेयर्स त्याच्याभोवती कडं करून उभे आहेत, त्यांना भयंकर त्याची भीती वाटते, पण तो माणूस जिवंत आहे आणि अजून फुटबॉल खेळतोय. आपल्याकडचे हे सगळे सेलिब्रिटी लोकांच्या मध्ये कोसळले, पण एकही वाचला नाही. हा माणूस वाचला. बॅड टाइम्स सगळ्यांना आला होता. ॲबिलिटी स्वतःची काही त्याच्यावर नसतेच. ॲक्शन त्यावेळेला घेतली गेली नाही, आणि ॲक्शन घेतली गेली त्याच्यातनं लक मुवमेंट अशी आली की हा अजून फुटबॉल खेळतो, आजही याच्यात खेळतो आहे कपमध्ये, आणि खेळता येत नाही. या ठिकाणी मला असं वाटतं की CPR सगळ्यांना ते माहिती पाहिजे, आणि म्हणून आम्ही खूप मोठा अवेअरनेस प्रोग्राम त्याच्याबद्दल करतो. अगदी सोपं असतं करायला, पण इट शुड बी पार्ट ऑफ दी करिक्युलम. म्हणजे प्रत्येक कॉलेजमधल्या करिक्युलममध्ये CPR असायला पाहिजे. आम्ही तर अशी मध्ये कल्पना काढली होती की सपोज तुमचे 3 वर्ग आहेत एका कुठल्याही पॅथीचे, कुठल्याही स्पेशालिटीचे, तर त्यांना CPRवरचा एकच प्रश्न दरवेळेला टाकायचा एक्झामला. त्याचं उत्तर माहिती आहे लोकांना, पण लिहू दे उत्तर. म्हणजे सगळे लोक जे पासआउट होईल त्यांना CPRचं ते बेसिक ट्रेनिंग माहिती पडेल, असं आम्हाला वाटतं. हाय, नमस्कार. आज मैं CPR के ऊपर बात कर रहा हूँ, जो कोई भी इंसान एक दूसरे इंसान की ज़िंदगी बचा सकता है. एंड इससे बड़ी देन क्या है अगर आप बचा सकते हैं. उसको सीखना बहुत ज़रूरी है. मुझे नहीं पता, लेकिन मैं भी सीख रहा हूँ. इसलिए मैं हाथ जोड़कर सबसे निवेदन करता हूँ, रिक्वेस्ट करता हूँ, प्लीज़ लर्न दिस, एंड इफ यू कैन सेव समबडीज लाइफ, व्हाई नॉट. बेसिकली इट इज अगेन लक मुवमेंट. एखादा जीव वाचण्याची मुवमेंट येऊ शकते, प्रोव्हाइडेड देर इज ॲबिलिटी, एफर्ट, अँड इफ द अपॉर्च्युनिटी अराइव्स इन फ्रंट ऑफ पीपल.